आणि मातेची पाषाणात कोरलेली वरनं दुसऱ्या बुरुजावरती आणि सभोवतालच्या तटबंदीवरती लक्ष ठेवता येईल अशी ही रचना केली आहे. जर आपण मुरुडचा जंजिरा किल्ला आहे त्याच्यावरती जी कलाल बांगडी तोफ आहे, बांगड्यांनी जॉईन केलेली, त्याच प्रकारची ही तोफ आहे बघा. नमस्कार, जय शिवराम मित्र हो. मी विशाल शिवराम मसूरकर आणि स्वागत आहे आपलं विगामी अर्थात विचारांच्या गरीतला मी या यूट्यूब चॅनलवरती. मंडळी, गावी आल्यानंतर आपण ठिकठिकाणी भेट देतो आहोत आणि आता चाललेलो आहोत आपण किल्ले विजयदुर्ग येथे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सागरी किनाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि तिथलं महत्त्व जाणून अनेक सागरी किनारी किल्ले बांधले. त्यापैकीच भर समुद्रात असणारा मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला जो कुर्टे बेटावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला. देवगड तालुक्यातील किल्ले विजयदुर्ग आजही सुस्थितीत आहे. मध्यंतरी त्याची एक तटबंदी होती ती कोसळलेली, आता ती पुन्हा उभारली आहे. परंतु त्यावेळेचं ते बांधकाम, त्या किल्ल्याची भव्यता आणि तिथले अंतर्गत ज्या काही त्यावेळी नियोजन करून बांधण्यात आलेले धान्य कोठार असतील किंवा दारुगोळाखाना असेल, हत्ती बांधण्याचे किंवा घोडे बांधण्याचे ठिकाण, या सगळ्या गोष्टी, त्या किल्ल्यांचे बुरुज, तटबंदी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहता येते. सागरी आरमाराला बळकटी देण्यासाठी आणि सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ले विजयदुर्ग आपण आजच्या या व्लॉगमध्ये पाहणार आहोत. नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडेल आणि आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मंडळी, आहे हे विजयदुर्गाचं प्रवेशद्वार आणि वरती सूर्य आलाय आणि या प्रवेशद्वारातनं आपण आता किल्ल्यात प्रवेश करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड किल्ले बांधले आणि त्यापैकीच असणारा हा किल्ले विजयदुर्ग. किल्ल्याच्या प्रवेशद्वारा शेजारी असणारं हे बजरंगबलीचं मंदिर. मंदिरात हे त्याचं नूतनीकरण झालं आहे, पण आतली मूर्ती बघा पाषाणाची आणि छत्रपती शिवरायांची ही अर्धमूर्ती ठेवली आहे. आणि किल्ल्यात यायला इथून देखील एक रस्ता आहे आणि ते आता शासकीय विश्रामगृह झालं आहे, म्हणजे पर्यटकांसाठी विसावा केंद्र. इथे देखील एक देवस्थान आहे आणि ह्या बाजूला संपूर्ण परिसर आणि मागच्या बाजूला या किल्ल्याच्या तटबंदी. आपण इथून आता आत आलो. इथे आपल्याला हे मारुतीचं मंदिर दिसलं आणि तिथून हा एक प्रवेशद्वार आहे, जिबीचा दरवाजाला म्हणतात, आणि इथून आपण आतमध्ये किल्ल्यात प्रवेश करू आणि पुढे गेल्यानंतर आणखीन प्रवेशद्वार देखील आपल्याला भेटतील बघायला. हा आहे जिबीचा दरवाजा. आणि ही पहा किल्ल्याची भव्यता. या किल्ल्यावरती देखील आक्रमणं झालेली आणि हे जे गोळे दिसत आहेत भिंतीवरती, ठिकठिकाणी हे गोलाकार डाग दिसत आहेत, तर हे तोफेचे तोफगोळे जे असतात त्यांनी या किल्ल्यावरती शत्रूंनी हल्ला केलेला आणि त्या काळच्या या तेव्हाच्या या आठवणी आहेत. हे बघा, हे दिसत आहेत ठिकठिकाणी तोफगोळ्याचा मारा केलेले गोळे. चला बघूया पुढे अजून किल्ला. विकेश, कोणता बुरुजमध्ये कोसळलेला? मागच्या बाजूचा ना, त्या साईडचा? त्या साईडला आहे, म्हणजे समुद्राच्या बाजूला आणि इकडे या साईडला. अच्छा, म्हणजे याच्या किती 3 बाजू समुद्रात आहेत ना, की 3 बाजू समुद्र? मंडळी, हा बघा इकडे पूर्ण अथांग समुद्र आणि त्याच्या किनाऱ्यावरून असणारी ही तटबंदी, त्यानंतर ही दुसरी तटबंदी आणि त्यापुढे अजून एक ही तिहेरी तटबंदी आहे या किल्ल्याला. आणि किती एकदम अभेद्य किल्ला आहे आणि याचं बांधकाम बघा किती. एवढा समुद्रकिनारे असून समुद्राच्या लाटा झेलत हा किल्ला आजही बऱ्यापैकी सुस्थितीत उभा आहे. मध्यंतरी हा भाग कोसळलेला, तर त्याचं पुन्हा डागडुजी झालेली आहे. मगाशी आपण जिबीच्या दरवाजातून प्रवेश केला आणि आता इथून मुख्य प्रवेशद्वाराकडे आपण चाललो आहोत. या किल्ल्याचा हा मुख्य प्रवेशद्वार बघा, त्याची रचना कशी आहे की सरळ समोर तो दिसण्यात येणार नाही, इथून तो असा वळून आहे. म्हणजे शत्रू जेव्हा हल्ला करेल, लाकडाचे ओंडके वगैरे घेऊन येईल, तर त्याला ते इकडे सरळ मारा करायला जमणार नाही. अशीच किल्ल्यांची बहुतांश रचना असते.
आणि हे बघा, हे त्यावेळेचं दरवाजा तुटला आहे. हे बघा, हे हत्ती वगैरे असे किंवा प्राण्यांच्या ह्याने ढकलायला ते वापरायचे. त्यांना दुखापत होऊन ते ह्याच्यावरती हल्ला चढवू नये यासाठी हे. आणि ते सैनिकांना वगैरे थांबायला, उभं राहायला त्यांची थांबायची जागा, कारण ते या दरवाजाचं रक्षण करतील आणि शत्रूला आतमध्ये येण्यापासून रोखतील. हे बघा कसं इथून वळण घेऊन आतमध्ये हा दरवाजा आहे. हे आहे दारुगोळांचं कोठार. हे बघा, अजूनही पूर्ण वर्ण बंदिस्त आहे. आणि आतमध्ये हे बघा काळोख आहे. हे दारुगोळा कोठार म्हणजे त्यावेळेचे सगळे जे अस्त्र होती त्यांचं दारुगोळा कोठार हे इकडे होतं. आणि हे समोर होतं सदरीचं ठिकाण, जिथे सभा वगैरे व्हायच्या किंवा कोणतंही डिस्कशन किंवा कोणत्याही प्रकारचे काही प्लॅनिंग्स असतील, योजना आखायचे, ते सगळे इथे बसून या सदरीच्या ठिकाणी त्याच्या सगळ्या सदरीमध्ये डिस्कशन व्हायचं. आणि एवढी वर्ष झाली तरी पण बघा ना, या किल्ल्याच्या भिंती अजूनही तितक्याच अभेद्य आणि भक्कम आहेत. हे बघा, हे सदरीचं ठिकाण आपण आतून बघूया. बघा केवढं हे प्रशस्त आहे. वरचं जे आहे झाकलेला भाग तो नाही आहे, पूर्ण आच्छादित नाही आहे. वरती काही ज्यावेळेस ही गोष्ट आच्छादलेली असेल ते निघून गेलं आहे. पण एकंदरीत हे वरचे जे भगदाड आहेत त्यातनं जर पाहिलं तर असं वाटतं की तिथे लाकडी खांब वगैरे असतील आणि त्यांनी आच्छादित असेल. 2 दरवाजे आहेत. हा इकडे एक दरवाजा, आपण आलो तो दुसरा दरवाजा, आणि वरती खिडक्या देखील आहेत बघा. 1 2 3 4 आणि ही 5, अशा 5 खिडक्या आहेत. आणि त्यातनं वरती दिवे लावायला वगैरे हे बघा, कोनाडे जसे असतात त्या प्रकारचे वरती कोनाडे देखील आहेत. तर हा एक भुयार आहे आणि या भुयारातनं पुढे बाहेर रस्ता निघतो. तर बघूया आपण हे भुयार कसं, म्हणजे आखणी बघा किती, याची रचना. आणि आतमध्ये हा भुयार. आतापर्यंत आपण न वागता चालतोय, म्हणजे उंचीची बघा ते किती काळजी घेतली की डोकीवरती लागणार नाही. बघा हा भुयारी मार्ग या विजयदुर्ग किल्ल्यावरचा. बघा वरची उंची बघा याची, साधारण ते 15 ते 16 फूट तरी उंच असेल. आणि या पुन्हा पायऱ्या, आपण तिकडनं पायऱ्या उतरलो आणि पुन्हा या पायऱ्या 1 2 3 4 5 6 7 8 आणि इथे आपण वाकून 8 पायऱ्या वाकून आपण आलो आहोत या बुरुजावरती. आणि इथून दिसतो तो हा समोर संपूर्ण समुद्र. तर आपण आलेलो त्या समोरच्या तिकडनं दिसतो आहे तो जिभीचा दरवाजा. इथून आलो आपण हा मुख्य प्रवेशद्वार. मुख्य प्रवेशाकडनं आपण उजवीकडे वळलो, तिथे आपल्याला मिळालं दारुगोळा कोठार. तिथून आपण गेलो सदरीवरती आणि तिथून भुयारी मार्गाने आपण या तटबंदीवरती आलो. बघा केवढी मोठी तटबंदीची हा बुरुज आहे आणि या बुरुजावरून आपल्याला समोर समुद्र दिसतो छान. शत्रूंवरती इकडनं किल्ल्यावरनं हल्ला करायला ही मारजंगी म्हणतात त्याला. इकडनं उखळतं तेल, शिसं, गरम पाणी वगैरे होतात. त्यामुळे शत्रू जर जवळ आले तर त्यांच्या अंगावरती इथून मारा केला जातो आणि लक्ष देखील ठेवलं जातं. तेव्हा ठिकठिकाणी हे तिकडनं लक्ष ठेवायला, परत मारा करा. इकडनं हे लक्ष ठेवायला, इथून मारा. मंडळी आपण या भुयारी मार्गातून पुन्हा बाहेर आलो आणि इथून आपल्याला
हा अजून एक होल आहे आणि तिथून आपण दुसऱ्या बुरुजाकडे पण लक्ष देऊ शकतो, अशी त्याची रचना केली आहे. आपण त्या रस्त्याने म्हणजे त्या भुयारी मार्गाने बाहेर आलो. वरून ही तटबंदी आहे. तटबंदीवरनं पूर्ण या किल्ल्याचा परिसर फिरता येतो. तसंच आपण मगाशी ज्या एका भुयारी मार्गाने गेलो तसाच आणखीन इकडे भुयारी मार्ग आहे आणि या भुयारी मार्गाच्या बाजूला इकडे अजून एक हे कोठार आहे. हे धान्य कोठार असू शकतं. काळोख आहे आतमध्ये पूर्ण, त्यामुळे आपण जास्त आतमध्ये नाही जाऊ. हे बघा, हे धान्य कोठार आहे आतमध्ये. तशी रचना देखील केली आहे त्याची. हे धान्य कोठार असू शकते बघा, आतमध्ये वटवागळे फिरत आहे सगळी उजेडायला. आणि इकडनंच हा रस्ता ती भुयारी मार्ग आहे. तो भुयारी मार्ग सरळ तो जातो समुद्राकडे. तर मंडळी हे बघा, आपण इकडे हे धान्याचं कोठार होतं. त्या धान्याच्या कोठारातनं उतरून या पायऱ्या आहेत खाली. पायऱ्यांची उंची पण बघा, साधारण 1.5 फुटाच्या आसपास तरी या पायऱ्या उंच आहेत. आणि या उतरून सरळ खाली समुद्रात जातात, म्हणजे समुद्र किनाऱ्याला. चला म्हणजे आपण बघूया पुढे. या पायऱ्यांची रचना पण बघा कशी, आणि हे वरचे आकार बघा. किल्ल्याला हे पूर्ण हे सगळं दगडात कोरलेलं आहे त्यावेळेला. म्हणजे किती बारकावे असतील हे पूर्ण हे दगडामध्ये कोरीव काम. आणि इकडनं हा रस्ता पुढे जातो समुद्राकडे. या बघा, हा पूर्ण समुद्र आहे इथे. म्हणजे जी काही रसद किंवा जे धान्य वगैरे काही येईल ते समुद्रमार्गे इथे होड्या लावायच्या. होड्यांमधनं जहाजांमधनं वरती घेऊन जायचं, किंवा दारुगोळा असेल किंवा काही असेल, किंवा एखादं आक्रमण झालं त्यावेळेला जर किल्ल्यातलं सैन्य बाहेर काढायचं असेल त्यावेळेला या मार्गाचा नक्कीच उपयोग होत असेल. तर इथून सरळ बोट जी जाईल किंवा जे जहाज असेल ते पुढे जाईल समुद्रामध्ये, आणि समुद्रामार्गे किल्ल्यावरती जे कोणी असेल ते बाहेर पडू शकेल, किंवा किल्ल्यावरती जे काही आणायचं असेल ते आपण या समुद्रामार्गे आणू शकतो. तर म्हणजे बघा, ही किती छान सुंदर रचना आहे. समोर असताना समुद्र, तिथे एक आपला बुरुज आहे. बुरुजावरनं पण अशी रचना केली आहे की तिथून हा बुरुज म्हणजे आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते ठिकाण देखील पूर्ण कव्हर होईल. तिकडनं काही बारीक बारीक अशा खिडक्या केल्या आहेत, आणि त्या खिडक्यांमधनं इथपर्यंतचा भाग किंवा पुढचे ठराविक बुरुज आहे. म्हणजे एका बुरुजावरनं दुसऱ्या बुरुजावरती आणि सभोवतालच्या तटबंदीवरती लक्ष ठेवता येईल अशी ही रचना केली आहे. म्हणजे किती हा बारीक अभ्यास होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि त्यावेळी त्यांचे किल्ले बांधायचे जे हिरोजी इंदळकर यांनी ही किल्ले बांधताना जी काही बारकावे आणि एकदम अभ्यासपूर्वक ही जी रचना केलेली, ही रचना तुम्ही आजही तशीच त्या स्थितीत पाहू शकता. मंडळी, ही आहे घोड्याची पागा. नावावरनं तर वाटतं ही घोडे बांधण्याची जागा असावी. घोड्याची पागा लिहिलं आहे. ही पण जी सदर आहे ना, सदरेच्याच मागच्या बाजूची जागा आहे घोड्याची पागा म्हणून. हिला देखील 3 दरवाजे आहेत. म्हणजे आपण आलो तो एक, हा दुसरा आणि हा तिसरा, असे 3 दरवाजे आहेत. तर ही आहे पाण्याची टाकी. म्हणजे इथे पाणी साचतं आणि किल्ल्यावरती पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होऊ शकतो. आणि त्याच्यासमोर हे जुनं एक तुळशी वृंदावन आहे. त्याचं देखील बांधकाम बघा कसं, म्हणजे डबल वाटतं. हे खाली एक भाग, त्याच्यावरती अजून एक, आणि त्याच्यावरती. आता माझी उंची आहे साधारण 5 फूट 8 इंच, आणि याची उंची ही साधारणतः तेवढीच किंवा त्याच्यापेक्षा थोडी जास्त, म्हणजे 6 फुटाच्या आसपास हे उंच तुळशी वृंदावन आहे. आणि ही पाण्याची टाकी त्या समोरचीच. सध्या पाणी नाही सुकलं. इथून उतरायला पायऱ्या देखील आहेत. 1 2 3 4 5 6 पायऱ्या, आणि तिथून मग खाली रशीने दोरीने पाणी खेचू शकतो. आपण तिथून त्या तटबंदीवरनं वरून तिकडनं रस्ता आहे, चालत चालत पूर्ण तटबंदी चालत आपण इथपर्यंत या माडीपर्यंत येऊन पोचतो. साधारण 1 2 3 मजली ही माडी आहे, आणि ही तटबंदीवरतीच बांधली आहे. खाली आणखीन एक तटबंदी देखील आहे. हे बघा, ही
माडी. आपण उलट्या बाजूने आता इथे आलो. इथून हा बघा समोर दुसरा भाग दिसतो. इथून खाली गेलो की इथे आणखीन एक तटबंदी आहे. तटबंदीचा भाग त्याच्यावरनं हे खाली दिसतो आणि हा इकडे समुद्र आणि हे या बाजूचे आणखीन काही टेहाळणी बुरुज. तटबंदी आहे. इकडनं पुढे अजून तटबंदी करणार रस्ते जातात आणि ही माडी आहे आणि त्या माडीवर ही 3 मजली मंदिर आणि मंदिरावरती आपण टाकतो आतमध्ये आणि तिकडनं संपूर्ण समुद्राकडचा हा भाग इकडनं लक्ष ठेवता येतं. त्या साईडला पूर्ण तो अरबी समुद्र दिसतोय पलीकडे आणि तिकडनं ह्या पूर्ण ही तटबंदी ठिकठिकाणी बुरुज आणि त्या बुरुजावरनं समुद्रामार्गे येणाऱ्या शत्रूंवरती लक्ष ठेवण्यासाठी असणारे हे ठिकठिकाणी असणारे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण दूरदृष्टिकोन की समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूंवरती जास्तीत जास्त ज्या ठिकाणाहून लक्ष ठेवता येईल त्या ठिकाणाहून ही तशी रचना केली आहे की शत्रू तिथपर्यंत पोहोचणार नाही. आणि असं सांगितलं जातं किंवा प्रत्यक्षात ती गोष्ट आहे की या समुद्रामध्येच एक भिंत बांधली आहे आणि जी मुघलांची किंवा शत्रूंची गलबते यायची ती त्या भिंतीला आदळून ती तिथेच पाण्यातच ती संपून जायची म्हणजे नष्ट व्हायची का तर ती पुढे येऊ नये आणि असा दूरदृष्टिकोन विचार करून ते समुद्रामध्ये ती भिंत बांधलेली जेणेकरून शत्रूंच्या होड्या गलबत इथपर्यंत येऊ नये. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी होड्या किंवा जी गलबत होती त्यांची एवढी खुली नसायची जेणेकरून ती गलबत जरी त्या मार्गाने आली तरी त्या भिंती टाळून ती इथपर्यंत यायची आणि त्यांनी स्वतः बांधलेली त्यामुळे ती गोष्ट त्यांना नक्कीच माहिती होती की इथे येताना अपघात होणार नाही किंवा ती भिंतीच्या बाजूने दुसरीकडनं रस्ता काढून ते जे आपले मावळे असायचे जे सैन्य असायचे ते या इथपर्यंत किल्ल्यापर्यंत सही सलामत पोचायचे. तर बघूया आपण अजून हा किल्ला खूप छान किल्ला आहे. आपण विजयदुर्गावरती आहोत आणि पुढे आपण बघत राहा. हे बघा काही भिंतींमध्ये लाकडी ओणके वापरलेत आणि त्याच्यावरती दुसरा मजला चढवला आहे म्हणजे त्यावेळेचं हे लाकूड आहे ते अजूनही बघा असं शाबूत आहे त्याला काही झालं नाही आहे म्हणजे व्यवस्थित त्या भिंतीतच त्यावेळी ते पुरून ठेवलं आहे आणि त्याच्यावरती दुसरे मजले बांधले म्हणजे लाकडाचा वापर देखील या बांधकामात झालेला आपल्याला दिसून येतो. तर मंडळी आपण तिथून मुख्य प्रवेशद्वाराकडनं आलो आणि तिथे वडाचं झाड आहे आणि त्याच्या समोरच घोड्याचा पागा आहे आणि तिथून हा रस्ता जातो आणि हा रस्ता पुढे जातो. धान्याचं कोठार आहे आणि त्याच्याजवळच साहेबाचा ओटा आणि भवानी मातेचं मंदिर हे 3 ठिकाणं अजून या किल्ल्यातच आहे किल्ला परिसरामध्ये. आणि हा पूर्ण तटबंदी अजूनही अभेद्य आणि व्यवस्थित आहे ही तटबंदी. तर आपण पाहूया धान्याचं कोठार आणि साहेबाचा ओटा आणि भवानी मातेचं मंदिर. मंडळी तर आपण मागे जे दिशा दाखवली की इथे भवानी मातेचं मंदिर आहे तर आपण आता भवानी मातेच्या मंदिराजवळ येऊन पोचलो. मंदिराची अवस्था आता काहीशी पडकी आहे कारण मंदिराच्या हे बाजूचं सगळं जो चौथरा आहे पूर्ण बांधकाम आहे ते कोसळलं आहे आणि गाभारा कळस वगैरे सगळं नष्ट झालं आहे. ही भवानी मातेची पाषाणात कोरलेली मूर्ती. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्याला साहेबाचे ओटे असं म्हणतात आणि इथे इतिहास लिहिला आहे 18 ऑगस्ट 1868चा. विजयदुर्ग किल्ला हा हेलियमचे पाळणाघर म्हणून ओळखला जातो कारण जेव्हा इथे सूर्यग्रहणासाठी ब्रिटिश शास्त्रज्ञांनी जेव्हा इथे दुर्बीण रचलेली आणि तेव्हा त्यांना हेलियमचा शोध लागला आणि तो शोध इथे लागला त्यामुळे विजयदुर्ग किल्ल्याला हेलियमचं पाळणाघर असं म्हटलं जातं. तर ही संपूर्ण माहिती त्याच्याबद्दल दिलेली आहे. सर जे नॉर्मन लॉकियर यांनी विजयदुर्ग किल्ल्यावर याच ठिकाणी ओटे बांधून त्यावर दुर्बीण ठेवली म्हणजे हे आपण बघतो हे ओटे त्याच्यावरती त्यांनी दुर्बीण रचलेली आणि दुर्बिणीतनं जे सूर्यग्रहण होणार होतं त्या ग्रहणाचा त्यांनी दुर्बिणीच्या आधारे अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस त्यांना हेलियमचा शोध लागला. तर हे अजून एक ऐतिहासिक घटनेचा शिल्पकार असणारा हा किल्ला विजयदुर्ग किल्ला तर ऐतिहासिक आहेच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला आहे
आणि त्याचबरोबर हेलियमचा शोध या ठिकाणी लागला, त्यामुळे अजून एक या किल्ल्याला वैज्ञानिक महत्त्व देखील तितकंच आहे. तर ही माहिती आपण पाहू शकता. किल्ल्यावरती प्रवेशद्वाराजवळ काही तोफ आहेत, त्या आपण नक्कीच दाखवू. आणि तत्पूर्वी ही आहे जखिणीची तोफ. नावाप्रमाणे ती भयानक तर वाटते. आणि हे बघा, ही पुन्हा बांगडीच्या आकारामध्ये ही जोडलेली आहे बघा. ते जर आपण मुरुडचा जंजिरा किल्ला आहे त्याच्यावरती जी कलाल बांगडी तोफ आहे, बांगड्यांनी जॉईन केलेली, त्याच प्रकारची ही तोफ आहे बघा. बांगड्यांचे हे त्यांनी जोडलेली ही जखिणीची तोफ. मंडळी, आपण तिथे साहेबाचा ओटा होता, तिथे हेलियमचा शोध लागला पाहिजे. किंवा इथे पुन्हा इथे तटबंदी सुरूच आहे या किल्ल्याची. आणि आता आपण येऊन पोहोचलो आहोत ते धान्याचं कोटा. त्याच्यावर बाजूने पायऱ्या गेल्या. हे नंतरचं ब्रिटिशकालीन बांधकाम आहे आणि वरती आणखीन एक माडी आहे. तर आपण पहिले धान्याचं कोठार आणि त्याची रचना बघूया. तर हे धान्याचं कोठार खाली जर बघितलं तर खालचं बांधकाम देखील हे नंतरच केलेलं वाटतं. हे शिवकालीन नाही, हे सिमेंटचं नंतरचं बांधकाम आहे. पण आतमध्ये बघा केवढं प्रशस्त आहे. इथे एक भाग आहे, पुढे हा दुसरा भाग आहे आणि तिथून पुन्हा आणखीन एक दरवाजा आहे इकडून बाहेर निघायला. म्हणजे आपण त्या एका मागच्या दरवाजाने आलो, समोर हा दरवाजा आहे आणि समोर आपण जे मगाशी जखिणीची तोफ बघितली ती तोफ तिथे होती. आणि त्या बाजूला जिथे हेलियमचा शोध लागला ते साहेबाचा ओटा समोर आहे आणि तिथे भवानी मातेचं मंदिर. तर हे इथून सगळ्या या गोष्टी आपल्याला या धान्याच्या कोठरातून पाहायला मिळतात. पण आता इथून खालून वरती आलो आणि इथे हे धान्याच्या कोठाराच्या वरची बाजू आहे. तिथलं वरचं बांधकाम हे नंतरच्या काळातलं दिसतंय. पण जर पाहिलं तर हे शिवकालीन बांधकाम नाही आहे, नंतर अल्टरेशन झालं आहे याच्यावरती. पण जेव्हा आपण किल्ल्यावरती वगैरे येतो ना, हे असं बघितल्यानंतर ना खरंच खूप चीड येते की छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे गडकिल्ले बांधले पण कधी स्वतःचं नाव त्याच्यावरती लिहिलं नाही. पण ही काल परवाची पोरं असं काही भिंतीवर येतात जसं काही त्यांनी मोठा पराक्रम गाजवला आहे. तर ही घाणेरडेपणा, हा नीचपणा थांबवा आता, कारण ऐतिहासिक वारसा आहे आणि त्याच्यावरती ही सगळी नावं वगैरे असणं हे चुकीचं दिसतं. हे सगळं काय मिळतं, हे सगळे पराक्रम किंवा हे असे काहीतरी लिहून काय मिळतं माहीत नाही. हे वरती आलो आहोत आपण धान्यकोटाच्या. हे शौचालयाची बांधकामं दिसत आहेत, नंतरच्या काळातलीच आहेत. अवस्था तर खराब आहे सगळ्याची. हे खिडकी वगैरे लाकडी, शिवकालीन बांधकाम नाही आहे, नंतरचंच आहे. कधी झालं आहे काय झालं आहे त्याबद्दल माहिती नाही. पण हे शौचालयाचे बांधकाम म्हणजे धान्य कोठारीच्या वरती हे शौचालयाचं बांधकाम वगैरे असणं हे काहीतरी पचत नाही या गोष्टी. पण यानंतर केलेलं कोणीतरी हे चुकीचं बांधकाम असावं, त्याला काही अर्थ नसावं. मला शौचालयाचं होतं आहे बघा. हे सगळे पाईप्स आहेत, तुटलेले आहेत, लाकडी खिडक्यांच्या रचना केलेल्या आहेत, ज्या खिडक्या पडून गेल्या कारण वाराच एवढा वाहतोय ना इथून. समोर बघा असं पाऊस भरतो आहे आणि सूर्य आता मावळतीला निघाले आणि असं बघा समुद्र. तर किल्ल्यावरतीच असणारं हे तलाव, ह्याच्या पायऱ्या बघा पूर्ण खालपर्यंत पायऱ्या आहेत उतरून जायला दोन्ही बाजूला. समोरून देखील आहेत आणि आपण जिकडे उभे आहोत या बाजून देखील आहेत. आता सध्या पाणी नाही आहे पण हे त्यावेळेचं पाण्याची टाकी तलाव आणि हे बऱ्यापैकी खोल दिसतं आहे. म्हणजे त्याची उंची ना नाही म्हटलं तरी साधारण
3 ते 4 माळ्या एवढी सहज असेल, जास्तच असेल पण कमी नाही, एवढी ही उंच आहे. बाजूला हे धान्य कोठार आणि बाजूला हे पाण्याचा साठा करणारे बांधलेलं आहे तलाव. साईडने प्लास्टर केलं आहे, त्यामुळे ते पाणी व्यवस्थित स्टोअर राहील याच्यामध्ये, अशी त्याची रचना आहे. आणि खाली पण जर बघितलात ना तर हे बघा पूर्ण फ्लोरिंग केलं आहे दगडी. मंडळी, हा समोर जो दिसतो आहे ना तो चुन्याचा घाणा म्हणतात त्याला. म्हणजे हा किल्ला पूर्ण बांधतात त्या याच्यामध्ये जे सांधेजोड पद्धत असते, ही सांधे जोडण्यासाठी जो वापरतात त्यामध्ये चुना, शिसं वगैरे असे प्रकार वापरतात. तर तो खाली दिसतोय तो चुन्याचा घाणा, त्याच्यावरती तो चुना सगळा मिश्रित केला जायचा आणि हा किल्ला बांधण्यासाठी त्याचा वापर केला जायचा. तर ही अशी प्रत्येक किल्ल्याच्या ठिकाणी चुन्याचे घाणे आपल्याला पाहता येतात. आणि अशा प्रकारे हे 2 जे दगडं आहेत किल्ल्याचे ते त्या चुन्या मिश्रित जे त्यामध्ये विविध घटका घालायचे आणि ते मिक्स करायचे आणि त्याच्या ह्याने या भिंती बांधल्या जायच्या. तर तो चुन्याचा घाणा आणि त्याला लागणारं पाणी हे बाजूला गोड्या पाण्यातनं घेतलं जायचं. आता आपण आहोत या किल्ल्याच्या तटबंदीकडे जायची अजून एक भुयारी मार्ग आहे, तिथे आहोत. हे मुख्य प्रवेशद्वार, तिथून हे वडाचं झाड आणि वडाच्या झाडाकडनं आता या तटबंदीकडे जायचा हा आणखीन एक रस्ता. भुयारी मार्ग नाही म्हणता येणार, वाकून थोडंसं जावं लागेल आणि थोडे पुढे गेल्यानंतर आपण तटबंदीकडे पोचू. तर चला या पाहूया. जरा वाकून यावं लागेल कारण या ह्याची उंची कमी आहे. तर आपण बाहेर पडलो, बाहेर आलो तर हे बघा ही तटबंदी जी आपल्याला समुद्राकडे आपल्याला लक्ष ठेवायला. आणि पुन्हा याची पण तशीच रचना आहे, इथून समोर लक्ष द्यायला आणि खालून सैन्य जे येतील, शत्रू येतील त्यांच्यावरती मारा करायला हे जागा दिल्या आहेत. आणि तिथून भाला टोचून मारणं किंवा उकळतं पाणी तेल ओतणं अशी इकडे प्रत्येक ह्याला तटबंदीला रचना केली आहे. आणि हे सगळे टेहाळणीसाठी या जागा आहेत. ही एक तटबंदी, आणखीन ही तटबंदी आणि तिकडनं वरनं लक्ष देतात, अशी याची एकंदरीत रचना आहे. तर आपण समुद्राच्या लागून जी तटबंदी आहे त्याच्यामध्ये अजून एक ही जागा आहे आणि त्याच्या बाजूला ही आणखीन एक तटबंदी आणि आपण त्याच्या मधून आता आपण चाललो आहे. किल्ला सुरक्षित राहण्यासाठी त्यामागचा किती सुंदर अभ्यास होता. त्यावेळी जो किल्ला बांधण्यात आला त्यावेळी पूर्ण अभ्यासपूर्ण म्हणजे या समुद्राच्या वाऱ्याचा, वेगाचा, पाण्याचा अभ्यास करून शत्रूंचा हल्ला होईल तो कशा प्रकारे होऊ शकतो किंवा त्यावेळेला कसा प्रतिरोध करता येईल त्याचा अभ्यास करून या सगळ्या तटबंदी बांधण्यात आल्यात. बघा ना, याची म्हणजे सहज आपण एका वेळेला एका रांगेत 4 ते 5 जण चालत राहू शकतात सोबत, अशी ही तटबंदीची ही रुंदी आहे. सुरक्षा भिंत ही अजून एक तटबंदी, मध्ये मध्ये आपल्याला हे बुरुज लागत आहेत आणि आपण ही तटबंदी चालतच राहत आहोत. हे बघा, इकडनं टेहाळणीसाठी या जागा दिल्यात आणि आपण इथून मगाशी प्रवेश केला ते मारुतीचं मंदिर समोरून. प्रवेशद्वारा शेजारी असणारा खलबतखाना. हा खलबतखाना, ते वरती चौथर आहे बांधलेला पूर्ण. खलबतखान्यात जाण्यासाठी एक मुख्य रस्ता आहे आणि साईडनी बाजूने अजून एक हा रस्ता, अजून हा इथून दुसरा रस्ता आहे आणि हा मुख्य रस्ता. या किल्ल्यावरच्या त्या काळच्या काही तोफ आज धूळ खात पडल्यात. तर विजयदुर्ग किल्ल्याला जर समुद्री मार्गे जर आपल्याला दर्शन घ्यायचं असेल तर या होड्या जातात. तर या किल्ल्याभोवती आपल्याला फेरी मारतात आणि आपल्याला हा किल्ला समुद्रमार्गे दर्शन आपल्याला इथं घडवतात. मंडळी, आपण या व्हिडिओमध्ये पाहिलात किल्ले विजयदुर्ग. किल्ला प्रशस्त आहे, आजही भक्कम आहे आणि सुस्थितीत आहे. संपूर्ण किल्ला जर व्यवस्थित माहितीसहित जर फिरायचं असेल
तर साधारणतः आपल्याला 2.5 ते 3 तास सहज लागतील किंवा त्यापेक्षाही अधिक. चित्रीकरण करत आपल्याला संपूर्ण किल्ला फिरायला जास्त वेळ उपलब्ध नव्हता, त्यामुळे जे ठिकाणं शक्य होती ती जास्तीत जास्त माहितीसहित दाखवण्याचा आपण प्रयत्न केला. भविष्यात आपण नक्कीच हा व्हिडिओ अधिकाधिक माहितीसहित आपल्यासोबत आणण्याचा आणि सोबत जी इकडनं नौका सफर आहे तिथून आपल्याला या किल्ल्याच्या बाजूची देखील सहज माहिती मिळेल, जी जास्तीत जास्त माहिती मिळेल ती दाखवण्याचा आपण भविष्यात नक्कीच प्रयत्न करू. हा व्हिडिओ शक्य झाला तो विकेशमुळे आपण आज इथे त्याच्या गावी आलो, गिरे गावात, आणि तोच आपल्याला विजयदुर्ग किल्ला दाखवण्यात इथपर्यंत घेऊन आला. एकंदरीत छान किल्ला आहे. आपण नक्कीच कोकणात जेव्हा कोकण भ्रमंतीला या तेव्हा सिंधुदुर्ग किल्ला त्यासोबत आपण हा विजयदुर्ग किल्ला देखील नक्की पाहावा, भेट द्यावा. आपल्याला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. आपण जर विगमी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या परिवाराची आणि पर्यावरणाची काळजी घ्या. धन्यवाद.